जय भीम। गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा दुसरा लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे डॉक्टर सुधाकर सेंडगे, प्रतिभावंत संशोधक। त्याचे लेखक आहेत मिलिंद मानकर। मराठवाडा विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख लेखक विचारवंत डॉक्टर सुधाकर सेंडगे यांनी UGCने मंजूर केलेल्या एका प्रकल्पातील निष्कर्षाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विविधांगी पैलूंवर संशोधन कार्य करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे। मराठवाडा विद्यापीठातील हिंदीचे विभाग प्रमुख डॉक्टर सुधाकर सेंडगे यांनी UGCने मंजूर केलेल्या एका संशोधन प्रकल्पातील निष्कर्षाद्वारे 2021 साली डॉक्टर बाबासाहेबांच्या विविधांगी पैलूंची माहिती समोर आणून कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे। सुमारे 7 लाखाच्या या प्रकल्पात त्यांनी 4 वर्ष अविश्रांत संशोधन कार्य केले। त्यांच्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विविध संस्थांमध्ये एकूण 26 पुरस्कार दिले जातात। 13 राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि 13 राज्यस्तरीय आहेत। देशात 14 विद्यापीठे असून सुरू असून अनेक विद्यापीठात 68 संशोधन आणि अध्यासन केंद्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधन आणि साहित्य अभ्यासले जाते। 134 महाविद्यालये, 579 शाळांमधून विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत। सोबतच महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरील साहित्य, नाटक असल्याचे स्पष्ट झाले आहे। डॉक्टर शेंडगे म्हणतात, ग्रंथप्रेमी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने देशात 312 नोंदणीकृत व प्रतिष्ठित ग्रंथालये कार्यरत आहेत। डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर 9 महानाट्य आणि 4 दूरदर्शन मालिका आहेत। तसेच हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उडिया, गुजराती आणि कन्नड भाषेत 5 चित्रपटांची निर्मिती करण्यात आली। त्यापैकी डॉक्टर जब्बार पटेल यांच्या डॉक्टर आंबेडकर सिनेमा खूप प्रसिद्ध आहे। 6 विविध सरकारी योजना डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने राबविल्या जातात। 26 मराठी आणि 11 हिंदी जीवन चरित्रे आहेत। 10 कविता, 11 कथा कादंबऱ्या, 8 नाटके, 132 मराठी वैचारिक ग्रंथ, 21 इंग्रजी आणि 23 हिंदी ग्रंथ आहेत। विदेशी लेखकांचे 21 ग्रंथ आहेत। हिंदी मराठी जीवनियों में छत्रपति शिवाजी, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उनके चरित्र का सामाजिक प्रभाव या विषयाच्या प्रकल्पातून समोर आलेली माहिती विद्यार्थी, आंबेडकर प्रेमी अनुयायांसाठी अतिशय मोलाची असून ज्ञानात भर घालणारी आहे। डॉक्टर बाबासाहेबांचे महुला जन्मभूमी नावाने स्मारक आहे। धम्म दीक्षा घेतलेल्या नागपुरात दीक्षाभूमी नावाने स्मारक उभारले आहे। मृत्यूनंतर मुंबईत दादरला चैत्यभूमी नावाने तर दिल्लीला राष्ट्रीय स्मारक साकार झाले आहे। याशिवाय मुंबईच्या डबक चाळीत बाबासाहेबांचे 22 वर्ष वास्तव्य होते। हिंदू कॉलनीत राजगृह नावाची भव्य दिव्य वास्तू ग्रंथासाठी उभारली। या दोन्ही ठिकाणीही आंबेडकरी अनुयायी 6 डिसेंबरला दर्शनाकरिता अलोट गर्दी करतात। मुंबईतच इंदू मिलच्या जागेवर स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी नावाने आंतरराष्ट्रीय स्मारक निर्माणाधीन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्यासाठी भारत वगळता जगभरातील 12 देशात कोलंबिया विद्यापीठ, अमेरिका, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेज इन ग्रेट ब्रिटन, जपान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी त्यांच्या नावाने पुतळे उभारले आहेत। भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारण्याची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे। कोल्हापूर, पुणे, मुंबई, मनमाड, महाड, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर येथे उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांनी इतिहास घडविला आहे। भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला अर्धाकृती पुतळा कोल्हापूरच्या बिंदू चौकात 9 डिसेंबर 1950 रोजी उभारला गेला। तसेच ब्रांज धातूचा लोकवर्गणीतून पहिला पूर्णाकृती पुतळा पुणे शहरात 26 जानेवारी 1960 रोजी उभारण्यात आला। निपाणीचे शिल्पकार राजाराम मडिलगेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समोर बसवून नवी दिल्लीच्या निवासस्थानी जुलै 1951 साली मूर्तिमंत पुतळा बनविला। सोबतच अलीकडेच गुजरातच्या जसू शिल्पी या महिलेने साकारलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा राजकोट शहराच्या मुख्य रस्त्यावर दिमाखात उभा आहे। या संशोधन प्रकल्पातून समोर आलेल्या माहितीमध्ये महात्मा फुले यांच्यावरही साहित्य, नाटक असल्याचे उघडकीस आले आहे। जीवनपट उलगडणारा महात्मा फुले हा चित्रपट 1955 साली आचार्य आत्रे यांनी काढला होता। फुल्यांच्या नावाने 7 पुरस्कार दिले जातात। 5 नाटके,
3 शासकीय योजना आणि 4 साहित्य संमेलने भरविली जातात। राहुरी येथील कृषी विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले। 21 महाविद्यालय, 462 शाळा, 12 संशोधन केंद्र आणि 471 सार्वजनिक ग्रंथालये चालविली जातात। औरंगाबाद ही आंबेडकरी चळवळीची कर्मभूमी आहे। शहराला डॉक्टर बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला। महामानवाचा सहवास लाभलेला एक मोठा वर्ग आजही शहरात आहे। मात्र आजची नवीन पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे वाचन करते का? त्यातल्या त्यात पुस्तक वाचून संस्कृती लोप पावत चाललेल्याची भीती व्यक्त होत असताना आंबेडकरी साहित्याची आज काय स्थिती हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे। त्यातून शेंडगे सरांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला। त्यातून आंबेडकरी साहित्याला आजही मोठी मागणी असल्याचे समोर आले आहे। 10 पैकी किमान 3-4 वाचक आंबेडकरी साहित्याचे नियमितपणे वाचन करतात। अशा या प्रतिभावंताचा जन्म पोल्हेर, जिल्हा बीड या छोट्याशा गावात शेतमजुराच्या घरी झाला। घरात 18-20 दारिद्र्य असल्यामुळे अत्यंत हाल अपेष्टा सहन करून त्यांनी हॉटेल, कंपनी आणि प्रसंगी मजुरी करून गेवराई आणि औरंगाबाद येथे शिक्षण घेतले। MA हिंदी सेट परीक्षा उत्तीर्ण केली। धूमिल की काव्य कला या विषयावर मराठवाडा विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळविली। 2008 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागात अध्यापनाचे कार्य सुरू केले। सद्यस्थितीत शेंडगे सर वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली PhDचे 15 आणि MPhilचे 33 विद्यार्थी आहेत। महात्मा कबीर और महात्मा फुले, मराठी संतों का सामाजिक दृष्टिकोन, हिंदी मराठी कविता के मील स्तंभ, भारतीय कविता, भारतीय समाज, कार्ल मार्क्स आणि मॅक्स वेबर, युग युग से तू ही आणि बिहार ते तिहार यासह 23 पुस्तके प्रकाशित झाली आहेत। मराठी संतांचा सामाजिक दृष्टिकोन या पुस्तकाला भारत सरकारच्या केंद्रीय हिंदी निदेशालयाकडून 2015 साली 1 लाखाचा पुरस्कार मिळाला। त्यांचे 3 लघुशोध आणि 1 बृहदशोध प्रकल्प पूर्ण झाला आहे। अभ्यासू मन प्रेमळ मितभाषी डॉक्टर सुधाकर शेंडगे यांना भावी उपक्रमाकरिता हार्दिक शुभेच्छा। माझा आलेख संपलेला आहे। माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय भीम, जय भारत, जय बुद्ध।